म्हणजे 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवसापासून ते 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत हे असे 9 दिवस आहेत. जसं नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो, तसं हे 9 दिवस हे संपूर्णपणे जी जगाची जन्मदात्री सृष्टी आहे त्या सृष्टीला वाचवण्यासाठी, वसुंधरेला वाचवण्यासाठी आपलं योगदान देण्यासाठी आपल्याला द्यायचे आहेत. उद्या मी स्वतः पवई लेक येथे स्वच्छता करण्यासाठी, लेकची स्वच्छता करण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. 22 एप्रिल, 23 एप्रिल, 24 एप्रिल या 3 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यातील, आपल्या ग्रामपंचायतमधल्या, आपल्या नगरपंचायतमधल्या, आपल्या नगरपालिकेमधल्या वॉटर बॉडीज ज्या आहेत, मोठा तलाव असेल, एखादी नदी असेल, नाला असेल, याचा स्वच्छता करण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी, तिथले अधिकारी, तिथले पदाधिकारी, अगदी पालकमंत्री, खासदार, आमदार या सगळ्यांनी सहभाग आपापल्या पद्धतीने नोंदवावा आणि हे 3 दिवस आपापल्या भागातले वॉटर बॉडी स्वच्छ करण्यासाठी द्यावे. त्याच्यानंतरचे जे 3 दिवस आहेत म्हणजे 22, 23, 24 हे स्वच्छता करणार. मग 25, 26, 27 हे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब करायचा आहे. त्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, विद्यार्थ्यांचे गट असतील, ज्यांनी कोणी असे प्रयोग केले असेल ज्याच्यामध्ये अशा चुकीच्या गोष्टींचा वापर, ज्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होतो, जो रिड्यूस करतात म्हणजे कमी करतात, ज्या गोष्टी रियूज करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळतात आणि रिसायकल करतात, असे काही प्रयोग असतील तर या प्रयोगांना सुद्धा त्या जिल्हा लेवलवर त्याचं कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना शॉर्टलिस्ट करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्लोगन्स बनवायचे आहे. आमचं स्लोगन आहे पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ. या निमित्ताने स्लोगन बनवण्यासाठी पुढच्या 28, 29, 30 हे वेगवेगळ्या शाळांमधनं, कॉलेजांमधनं, संस्थांमधनं, महिला बचत गटांकडनं स्लोगन्स मागवायचे आहेत. आणि हे स्लोगनमधले जे चांगले स्लोगन्स आहेत ते 1 मेच्या ध्वजारोहणानंतर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये, त्या स्लोगनमधून परेडमध्ये ते समाविष्ट करायचे आहेत. पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता करणाऱ्या, चांगल्या काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आहे. रिड्यूस, रियूज, रिसायकलवर वेगवेगळे प्रयोग चांगले करणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आहे. चांगले स्लोगन जिल्ह्यातले ज्यांनी बनवले त्यांचा सन्मान करायचा आहे. सगळ्या जिल्हाभरातून हे आम्ही स्लोगन मागवून घेऊ. त्याच्यामधले 3 स्लोगन आम्ही निवडू आणि ते राज्याच्या जाहिरातीसाठी आम्ही वापरू आणि त्यांचा देखील राज्य पातळीवर सन्मान करू. असा एक सर्वांना समाविष्ट करून हा एक कार्यक्रम आम्ही केलेला आहे. यासाठी समस्त चॅनलच्या समस्त व्ह्युअर्सच्या नागरिकांना सुद्धा मी आवाहन करेन की वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवावे. म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस ते महाराष्ट्र दिवस असा हा कार्यक्रम 9 दिवसाचा करावा, याच्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य. वेगवेगळे आता उद्या मी स्वतः पवई लेकला जाणार आहे, तर तिथे काही NGO सहभागी होणार आहे. आता मला रेग्युलरली NGO भेटत असतात. काही NGOनी तर वेस्ट प्लास्टिकपासनं कंपॉस बॉक्स, पेन, कप होल्डर्स बनवलेत, टोप्या बनवल्या आहेत. असे सगळे काम करणारे लोक या निमित्ताने एकत्र येऊन आपापल्या ठिकाणी काम करत आहेत. तर नक्कीच NGOंचं पण खूप स्वागत आहे. हे थांबवता कसं येईल, याला आपल्याला कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण आपण वर्षानुवर्ष वृक्ष तोड झालेली आहे, पर्यावरणाला गृहीत धरलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि हे जग ह्याच्यामधून चाललेलं आहे. तर याच्यासाठी जगाने जागृत करून आता UN मध्ये वेगवेगळ्या इंटरनॅशनल डायसवर याच्यावर खूप अभ्यास होतोय. सायंटिफिक अप्रोच ठेवून पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. पाणी हे जीवन आहे आणि मी जलसंधारण मंत्री राहिलेले आहे. पाण्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. ते पर्यायाने पर्यावरणावरच केलेलं आहे. पाण्याची परिस्थिती कधी कधी 2-3 वर्ष पावसाची कमतरता असेल तर पाण्याची परिस्थिती गंभीर होऊ शकते. पण सर्वत्रच अशी परिस्थिती आहे असं नाही. पण ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आयडेंटिफाय करून टँकरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पिण्याचं पाणी हे पोहोचवण्याची व्यवस्था शासनामार्फत होत असते.
आणि ती त्यांनी जागरूकतेने आपापल्या पालकमंत्री कलेक्टर यांच्या माध्यमातून ती होते ती करायला पाहिजे. जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे नक्कीच शासन जातीने लक्ष देईल. कालच मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की असे कुठे असेल तर तिथे जातीने शासन लक्ष देईल. खरे आपण गृहीत धरलं पर्यावरणाला वर्षानुवर्षे आणि आता त्याचा इतका भीषण असा भस्मासूर तयार झालेला आहे. आता त्याच्याबरोबर लढायची म्हणजे जी वेळ आहे किंवा ती संधी म्हणू आपण ती आपल्याला मला मिळाली आहे किंवा माझ्या सरकारांना मिळाली आमच्या हे मी समजते आणि त्याच्यावर काम करू. आता कसं आहे STP लावणं सांडपाण्यावर प्रयोग करणं हे सगळे करतोय. रोज नगरपालिकांना आम्ही नोटीस देतो या गोष्टींची विचारणा करतो. साधा एक प्रयोग आहे आम्ही सांगितलं जिथे जिथे ड्रेनेज पाण्यामध्ये उघडले जातात त्यांना तुम्ही नेट लावा म्हणजे जो कचरा आहे त्याच्यावर अडकून पडेल आणि तो डायरेक्ट पाण्यामध्ये जाणार नाही. बऱ्याच वेळा खूप घाणेरडा कचरा पाण्यामध्ये वाहत असतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करावा. आता बरूच केंद्र शासनाच्या अमृत योजना आहे, वेगवेगळ्या नदी पुनर्जीवनाच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत. तर त्याचं आता बऱ्याच अंशी बांधकाम चालू आहे. आपल्याकडे जेवढं पाणी आहे ते पाणी आपण जेवढं वापरतो त्याच्यामधलं 50% आपण ट्रीट करतो आणि तेही 50% बऱ्याच वेळा ट्रीट होत नाही. ही अत्यंत मोठी चॅलेंजिंग बाब आहे डिपार्टमेंट म्हणून मला वाटते. तर त्याच्यावर मी काही कडक पावलं आता उचलते आहे. कोम्बिंग ऑपरेशन आम्ही करायला सांगितलं आहे. जे STP डायरेक्ट पाणी सोडत आहेत त्यांना नोटिसा देणं, त्या नगरपालिकांना फाईन लावणं या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय जे आमच्या चौकटीमध्ये करता येईल ते. जे रिसायकल होतं ते प्लास्टिक वापरण्यास हरकत नाही, पण जे रिसायकल होत नाही ज्याचे दुष्परिणाम आहेत ते प्लास्टिक वापरायचा परिणाम गंभीर आहेत आणि त्याचा वापर कमीत होत शून्यापर्यंत होत जावा हा आमचा आग्रह आहे. इलिगली काही ठिकाणी वापरलं जात आहे त्या ठिकाणी पण आम्ही जागरूकता लोकांमध्ये आणून त्यांना प्रयत्न करतोय की त्यांनी हे वापरू नये आणि जिथे शिक्षा करता येईल तिथे शिक्षाही करायचा प्रयत्न करतो. आता मी जालन्याची पण पालकमंत्री आहे. बीडमधलं प्रकरण काही नाही आहे. हे एक मानसिकता आहे. जे लोक समाजामध्ये असे आहेत ज्यांनी अशा प्रकारचे घटना घडतात ह्या घटना सगळीकडेच घडत असतात पण बीडमध्ये घडल्या तरी आणि बाहेर घडलं तरी तेवढंच गंभीर आहेत. तर मला असं वाटतं की त्या घटना चुकीच्या आहेत. पोलीस प्रशासन आपलं काम करते, स्वतः पालकमंत्री त्याच्यात लक्ष घालत आहेत. त्यांनी पण स्वतः बाईट दिलेला आहे. अजित पवारांनी कालच सांगितलं अजितदादांनी की आम्ही कडक कारवाई करू. आता माझ्याही एका विस्तारकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली, आगे नाव आहे त्यांचं. गंभीर विषय आहेत आणि एक ओव्हरऑल मानसिकता आहे त्याच्यावरच एक मला वाटतं लढाईची आवश्यकता प्रशासनाला आहे असं दिसतंय. नाही तर मी सांगेल ना की जालन्यामध्ये मी पालकमंत्री अशा अनेक घटना घडतात सगळीकडे, त्याच्यावर कडक कारवाई पण होते. आता ही मानसिक विकृती आहे. एखाद्याने एखाद्याचा खून करणं त्याच्या मानसिक विकृतीतून याच्यावर त्याला शिक्षा करणं हा पर्याय आहे असं आहे. आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत. मी तुम्हाला रेकॉर्डवर दाखवू शकते की अशा आता त्या जालन्यामध्ये नाही का एका सळई घातली, एका मुलाला मारलं गरम सळईने. आत्ता 2-3 लोक वेगवेगळ्या पद्धतीने मला भेटतात जाताना. तर ह्या घटना सगळीकडे मानसिकता वाईट असणाऱ्या लोकांकडे फोकस न करता त्या मानसिकतेच्या लोकांना शासन करून चांगल्या ठिकाणी फोकस करण्याची आवश्यकता आहे. मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही आणि मी अशा कुठल्याही गोष्टीवर भाष्य करणार नाही. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. हा आमचा भारत देश आहे, हा सहिष्णू देश आहे. चांगल्या लोकांची आठवण जशी आपण सन्मान करतो तशा काही वाईट आठवणी पण आपल्या जीवनामध्ये असू शकतात की साहजिक आहे. आमच्या धर्मवीर संभाजीराजेंचा छळ परत एकदा लोकांच्या समोर त्या जसं आम्ही लहानपणी छावा वाचला होता तर असं रडू यायचं मला ते वाचताना, तसंच त्या सिनेमा बघितला तेव्हा रडू आलं.
त्या लोकांच्या जखमा उकलल्या जातात. पण मला या कुठल्याही गोष्टीवर टिप्पणी करावं वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जगतायत ते शिवरायांचे संस्कार आहेत, धर्मवीर संभाजी राजेंचे, शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार आहेत, त्याच्याकडे आपण जास्त फोकस केलं पाहिजे.